रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेला आता अवघे 24 तास उरलेत आणि आज दिवसभर वेगवेगळ्या पूजा विधींचं आयोजन त्यासाठी केलं जातंय। औषधीय जल असलेल्या 114 कलशांनी मूर्तीला स्नान घातलं जाणार आहे। अयोध्येच्या सध्या ज्या काही सीमा आहेत प्रदेशाच्या त्या सगळ्या सध्या सील करण्यात आलेल्या आहेत आणि ज्यांच्याकडे पास असेल त्यांनाच प्रवेश मिळणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या हस्ते उद्या राम मंदिराचं लोकार्पण होत आहे। पुढारी न्यूजचे नॅशनल न्यूज एडिटर प्रसन्न जोशी सध्या या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी जोडले गेलेले आहेत। प्रसन्नजी, सध्या तुम्ही अयोध्येत आहात, एकंदरीत तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य आणि तुमच्या मागचं वातावरण बघूनच आम्हाला तिथली प्रसन्नता जाणवतीये। काय नेमके तपशील आहेत, कसं वातावरण? वातावरण एक एक ज्याला आपण म्हणू लाटा जशा येतात भरतीच्या तशी तशी ही लाट वाढत चाललेली आहे, उत्साहाची लाट आहे आणि उद्या त्याची सुनामी असेल असं म्हटलं तरी वावगं ठरू नये। इतका आता लोकांचा म्हणजे लोकांना त्या क्षणाची उत्कंठा इतकी वाढलेली आहे की उद्या जर का अयोध्येमध्ये रेल्वे आणि फ्लाइट्स ह्या जर का थांबवल्या गेल्या नसत्या आणि पूर्ण ओपन ऍक्सेस ठेवला असता तर मी सांगतो इथे गर्दीचा महाप्रचंड म्हणजे कुंभमेळाच भरला असता आणि ते अयोध्येला शक्य झालं नसतं इतक्या माणसांना अकोमोडेट करणं। सध्या प्रचंड उत्साह आहे, उद्याच्या या क्षणाची आता तयारी जोरात चाललेली आहे। आज काल आपण अन्ना दिवस झाल्याचं आपण पाहिलं, काल गर्भगृहाचं स्वच्छता झाली शरीवच्या पाण्यानं आणि आज इथे राम मंदिरासाठीचे बाकीचे विधी होणार आहेत। खास करून औषधाधिवास नावाचा जो विधी असतो तो होणार आहे, ज्याच्या अंतर्गत 111 कलशांमधून विविध प्रकारच्या औषधी जलांच्या द्वारे या मूर्तीला स्नान घालण्यात येणार आहे आणि मग बाकीचे सुद्धा अधिवास जे असतात ते होणार आहे। त्यासाठीचं अनुष्ठान दररोज चालू आहे, गेले 7 दिवस चालू आहे, आपल्याला त्याची कल्पना 16 तारखेपासून आणि आज ह्या अधिवास आणि हे सगळे पूर्ण झाले की उद्या प्रत्यक्ष प्राणप्रतिष्ठापनेच्या दृष्टीने प्रक्रिया सुरू होतील, जो 12:30चा मुहूर्त आहे। बाकी तुम्ही बघताय इथे अयोध्येमध्ये सध्या कॅमेरा तुम्ही कुठेही फिरवा तुम्हाला हे वातावरण बघायला मिळेल। इतकं जसं काश्मीरमध्ये गेल्यानंतर कुठेही कॅमेरा फिरवा तुम्हाला उत्तम फोटोज मिळणार आहे, तसं अयोध्येमध्ये आता तुम्ही कुठेही कॅमेरा फिरवा तुम्हाला राममय वातावरण मिळेल। हा शरयू तट आहे जिथे मी आता उभा आहे, राम की पेढीचा परिसर म्हणतात याला। मागे शरयू माताचं मंदिर आहे आणि इथे मागे तुम्ही बघू शकता तो शरयूचा प्रवाह आणि तिथे बाकीचे सगळे झेंडे लावले ते तर तुमच्या समोर दिसतच। असल्यामुळे त्या सगळ्या वातावरणाचे तपशील पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांना वेळोवेळी मिळतील यात शंकाच नाही। धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी आणि केलेल्या चर्चेसाठी।